हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी वजडीसाठी लागणारे साहित्य। हे बघा, इथं कांदा भाजून घेतलाय, इथं खोबरं भाजून घेतलंय आणि हे सगळे खडे मसाले घेतले। तर सगळे हे भाजून घेतलं, तर ते भाजायचं आहे, ते तेवढं भाजून घेते। हे अर्धा किलो वजडी आहे, अर्धा किलो वजडीसाठी एवढं साहित्य लागणार आहे। ह्याला जास्ती भाजायचं नाही, एकदम थोडं भाजायचं। हे सगळे खडे मसाले जरा गरम करून घ्यायचं, म्हणजे लवकर वाटले जातात गरम केल्यामुळं। त्याच्यामुळं गरम करून घ्यायचं। मग थोडासा तेल टाकून घेते मी ह्याच्यावरती। हलकंसं गरम करून घ्यायचं। असं ताजं केलं ना, चवीला पण चांगली लागते, भाजी टेस्ट लागते। पर्यंत आपला मसाला थंड होईपर्यंत आपण कुकरला शिजवून घेऊया वजडी। एखादा चमचा तेल टाकून अद्रक लसणाची पेस्ट टाकूया थोडी। आता हे मी हातांना हळद मीठ टाकून कालून घेतलंय कढायला। हे आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। बघा, असं मिक्स करून घ्यायचं सगळं चांगलं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हळद मीठ अद्रक लसणाची पेस्ट लागते व्यवस्थित। कसं पाणी सुटलं ह्याला, मिठाचं हळदीचं पाणी सुटलंय, त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेते। जास्ती पाणी नाही टाकायचं, जास्ती रस्सा केला ना चवीला चांगलं नाही लागत। 1 वाटी पाणी टाकून घेतलंय। ह्याला 5-6 शिट्ट्या काढून घेऊया। मीडियम ते मंद आचेवरती। हे बघा, आपलं घरचं येसूर आहे, सोलापुरी काळा तिखट, हे 2 चमचे टाकून घेते ह्याच्यामध्येच। हे बघा, आपलं कुकर थंड होतंय, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। हे बघा, आपली कढई गरम झाल्या, आपण तेल टाकून घेऊया कढईत। तेल चांगले कढई गरम झाली आहे। तर 2.5 पळ्या तेल टाकून घेतले मी। आता त्याच्यामध्ये हे बारीक कट केलेला कांदा टाकूया। छोटा होता का त्याच्यात का चिरली होती मी बारीक, लहान मीडियम साईजचा होता। मला जरा चांगलं तळून घ्यायचं, तांबूस कलर होईपर्यंत। हे बघा, कांद्याचा कलर बदललाय। आपण थोडं त्याच्यामध्ये टोमॅटो चिरलाय एक, म्हणजे ते टाकून घेऊया। छोटा मीडियम साईजचा होता टोमॅटो, पण चिरून घेतलाय। हे आमची आजी हे करायची ना, मागच्या काळामध्ये टोमॅटो वगैरे टाकायचे नाही, पण आता मी आजीच्या पद्धतीचीच करते, पण थोडंसं बदल म्हणून त्याच्यात
एक छोटासा टमाटा होता मिडियम साईजचा, ते टाकून घेतले. मस्त ह्याला आता तळून घेऊया. चांगला मधून थोडंसं हलवून घ्यायचं. तसंच टाकले होते ना ते मसाले टाकून घेऊया. त्याच्याबरोबर ते पण मसाल्यात ते परतते, मसाला ते एकत्र शिजते. त्याच्यामुळं ना एकत्र असं शिजवून घ्यायचं. ह्याला कलरसाठी थोडी लाल काश्मीर मिरची टाकूया ह्याच्यात. ते मसाल्यामध्ये तर आपण टाकून घेतलं आहे. ते मसाला वाटताना आपलं काळं तिखट येसूर सोलापुरी, त्याच्यामुळे हे कलरसाठी टाकून घेतले. आता सगळं एकजीव करूया. मसाला चांगले व्यवस्थित भाजला ना भाजी पण चवीला चांगली लागते. ह्याच्यात जरा मसाला आपल्याला कोरडा वाटला ना, आपल्याला वजडी शिजायला घातला ना त्याच्यातलंच मिठाचं पाणी तेच टाकून घ्यायचं थोडंसं. म्हणजे चांगलं शिजतं. ह्याच्यामध्ये दुसरं पाणी नाही टाकायचं वरून. ह्याला कसं कोरडं करायचं असतं, सुक्कं पाणी नाही चांगलं लागत. नाही काय की लोक करते ते त्याच्या अंगापुरतं पाणी. पण कसं आहे, चिकन मटनच्या भाज्या केल्यासारखं ह्याला रस्सा नाही चालत. रश्श्यामध्ये नाही चव लागत ही भाजी. ह्याला झाकण लावून 2 मिनटं शिजवून घेऊया. कसं आहे अधूनमधून परतून पण घ्यायचं तसंच. पण वरून झाकण लावून शिजवून घेऊया ह्याला. हे बघा असं थोडंसं झाकण लावायचं आणि शिजवून घ्यायचं. असं हलवायचं. ह्याला मध्ये हलवायला चिकटत नाही. हे बघा आपला मसाला शिजलाय, बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त तरी आली आहे. आता हे ह्याच्यामध्ये लगेच टाकून घेऊया. हे टाकलं ना हे ते सगळं शिजतंय. मग त्याच्याबरोबर ते एक 5 मिनटं झाकण लावून शिजवून घ्यायचं एकत्र. हे बघा पाणी नाही घातलं तरी पण असं मसाल्याचं त्याचं पाणी सुटलं. हे बघा आपली वजडीची भाजी तयार आहे शिजून. ह्याच्यावरती हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया आता बारीक कट केलेली. आजची वजडीची रेसिपी माझी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा आपली वजडीची भाजी शिजून तयार आहे खाण्यासाठी. मस्त अशी चमचमीत झाल्या, झणझणीत. खायला खूपच टेस्ट लागते, भारी लागते. हे बघा किती भारी झाल्या, मस्त झणझणीत, अप्रतिम, अगदी एकच नंबर. जेवढं असं सुकं राहील ना तेवढी चांगली लागते. हे थोडं भातातही खायचं असेल ना तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.